आणि आता उर्वरित जिल्ह्यांच्या टॉप 9 बातम्या। जळगावमधून विमानसेवा देण्यासाठी मुहूर्त मिळाला। विमानसेवा पुरवणाऱ्या फ्लाय 91 या कंपनीकडून 24 आणि 26 मे रोजी फ्लाय असेल आणि लवकरच या सगळ्या संदर्भातलं नियोजन होणार आहे। भंडारा जिल्ह्यात अवकाळी पावसाने जमीनदोस्त झालेल्या धानाला फुटलेत कोंब। धान उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान। हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची अपेक्षा। सोयाबीनचे दर वाढत नसल्यामुळे लातूर जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत। लातूरच्या अडत बाजारामध्ये सोयाबीनचे दर 4500 रुपयांवर स्थिर आहेत। अखेर 4थ्या दिवशी अमरावती महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा संप मागे। मनपा आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर संप स्थगित। दिवाळीपर्यंत मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन। नांदेडच्या नायगाव शेतकऱ्याला पुदिना लागवडीमधून लाखोंचं उत्पन्न। गेल्या 10 वर्षांपासून शेतकऱ्यांकडून पुदिन्याची लागवड। नंदुरबारमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे 172 विजेचे खांब कोसळले। महावितरणचं 42,51,000 रुपयांचं नुकसान। अनेक गावांचा विद्युत पुरवठा खंडित। जळगाव महानगरपालिकेकडून शहरातील होर्डिंगची तपासणी होणार। तपासणीसाठी 7 पथकं नियुक्त। पथकांमध्ये बांधकाम व नगररचना या विभागाच्या अभियंत्यांचा समावेश। बुलढाणा कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं आंबा महोत्सवाचं आयोजन। शेतकरी आणि नागरिकांनी विविध प्रजातीच्या आंब्यांची माहिती घेतली। महोत्सवाला शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद। रत्नागिरीच्या चिपळूणमधील 19 होर्डिंग्स मालकांना नगर परिषदेची नोटीस। पुढील 2 दिवस अनधिकृत होर्डिंग्स हटवण्याच्या सूचना।